नमस्कार मित्रांनो, आजचे ज्या विषयावर मी बोलणार आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. शाळेमध्ये एकच शिक्षक असतो आणि वर्गात 100-200 विद्यार्थी शिकत असतात, परंतु सर्वच विद्यार्थी क्लास 1 अधिकारी होत नाहीत. सर्वच अधिकारी म्हणजे सर्वच एक नंबरला विद्यार्थी जात नाहीत. तर कोणी पोलीस होतं, कोणी मास्तर बनतं, कोणी शिपाई बनतं, कोणी मंत्री बनतं, कोणी नेता बनतं, कोणी कलेक्टर बनतं, कोणी मोठ्या पदावर जातं. हे असं का होतं मित्रांनो? देणारा जो शिक्षक असतो तो देण्याचं काम करतो. तो कोणाला आवड निवड करीत नसतो, तो सारखं देत असतो. परंतु घेणारे मात्र जे डोके असतात ते अलग अलग असतात. निसर्गाने प्रत्येकाला आपापला वेगवेगळ्या प्रकारचा बुद्ध्यांक दिलेला असतो. ब्रेन पॉवर, ब्रेन कॅपॅसिटी प्रत्येकाची अलग अलग असते आणि म्हणून ती कॅच करायची जी कॅपॅसिटी आहे ती प्रत्येकाची अलग अलग असते मित्रांनो. म्हणून यावरच आधारित माझी जी गोष्ट आहे ती पुढे जरूर बघा मित्रांनो. 2 भाऊ असतात आणि ते 2 भाऊ त्याच्यातला एक बिझनेसमॅन असतो, खूप श्रीमंत, खूप पैसा, जगात नंबर 1 ला असतो. इतका पैसा त्याच्याकडे. त्यातच सक्का भाऊ असतो एक दुसरा लहाना, तो इतका दारू पिणारा असतो, इतका पेताड असतो, दारुडे असतो. त्याच्या घरी खूप गरिबी असते आणि घरी नेहमी भांडणं, रडारड असते. त्याची अत्यंत हालाकीची परिस्थिती असते. त्यावेळेस एक पत्रकार विचार करतो, त्याची मुलाखत घेतो. कोणाची? याची अगोदरच्या बिझनेसमॅनची जातो. म्हणतो, हे बघा म्हणे, तुम्ही बिझनेसमध्ये नाव कमावलं, जगात नंबर 1 ला, तुमचं इतकं कोणी श्रीमंत नाही. हे सर्व कशामुळे साध्य केलं? तो म्हणे, आमची खूप गरीब परिस्थिती होती घरी आणि वडील खूप ड्रिंकिंग करायचे, प्यायचे, घरात खूप परिस्थिती होती. मग त्यावेळेस मी ठरवलं की या परिस्थितीत तुम्हाला बाहेर निघायचं आणि जे वडिलाचे दिवस आहेत, जे कुटुंबाला भोगावे लागतात, ते मला भोगायचे नाही आणि मला काहीतरी करून दाखवायची ही एक जिद्द होती माझ्यात आणि ती मी करण्यासाठी प्रयत्न केले, मेहनत केली, चिकाटी धरली, हार्डवर्क केलं आणि जे ध्येय ठरवलं त्या ध्येयानुसार वागलो आणि म्हणून मी आज बिझनेसमॅन बनलो. नाही असे? बरं. मग तो लगेच तो पत्रकार त्याच्या छोट्या बंधूकडे गेला. तो इतका पेताड होता, पिणारा, घरी अत्यंत अडचणीची परिस्थिती घरची. त्याला विचारलं, तुमचा भाऊ असा श्रीमंत आहे, तुम्ही असे का? ते म्हणे, माझा बाप खूप दारू पित होता म्हणे, ते मला आणायला सांगायचं म्हणे रोज दुकानातून. पण येता येता मी बी थोडीशी घ्यायचं त्याच्यातून, कशी लागते पप्पा घेतात म्हणून आपण घेऊन पाहा. 1 टोपण घ्यायचं, नंतर दुसऱ्याशी 2 टोपण घ्यायचं, मग नंतर अर्धा ग्लास घ्यायचं. असा मुकाटा माझ्या वडिलाच्या मी घेत राहिलो आणि शेवटी मला ती आदत लागली आणि ती अजून सुटली नाही. म्हणजे सोडता सोडता खूप प्रयत्न केला, आईनं खूप प्रयत्न केला, बायकोने सुद्धा प्रयत्न केला, पण त्याच्यातून बाहेर निघूच वाटणार म्हणजे मला. आणि म्हणून आज ही माझी अवस्था आहे. पण ही चांगली नाही म्हणे, चांगली नाही याची जाणीव होती मला, पण तरी मी याच्यातून बाहेर निघा मित्रांनो. आणि म्हणून देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देणारा खूप काही, जो परमेश्वर आहे, ईश्वर आहे, आपल्याला खूप द्यायसाठी बसलेला आहे, पण आपण चांगलं कधी घेत नाहीत. आणि म्हणून जे घेणारे जे लोक आहेत ते खूप कमी आहेत जगात. आणि म्हणून जीवन जगत असताना ह्या विश्वातील जे चांगलं आहे तेच घ्यावे, जे वाईट आहे आपल्या स्वतःसाठी, कुटुंबासाठी, समाजासाठी, देशासाठी ते नक्कीच सोडून द्यावे. धन्यवाद.